चॅम्पियन 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 मस्त मॅच दादा झाले. चांगला असा नियोजन, चांगला असा संयोजन, सगळ्या गोष्टी वेळेवरच आपण या स्पर्धेमध्ये केलेल्या आहे आणि मस्त कार्यक्रम झालेला आहे. आणि आता ही अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. व्हाईट प्लस आणि एक ना दोन धावा आले बघा. दोन धावा या चेंडूवरती आलेले आहेत. व्हाईट चेंडू फेकला जातोय. हा मस्त चेंडू डॉट बॉल आलेला आहे. दीपक झिंगे स्ट्रायकर होते, त्यांना आपण पाहतोय. आणि या चेंडूवरती केलेला आक्रमण रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे, त्याच्यावरती सक्सेस मिळाला. षटकार या चेंडूवरती आलेला आहे. तीनशे मावळे त्या घोरपडीनं वरती गाडावरती चढवले. एवढा बिकट तूप अवस्था होती आणि महाराजांनी त्या घोरपडीच्या मानेवरती तलवार ठेवली होती. जोपर्यंत जे सैनिक वरती चढत नाही ना, तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी दोर सोडायचा नाहीये. आणि 350 मावळे त्या घोरपडीनं करता आपण पाहिलं असेल गडावरती चढवत. मात्र या चेंडूवरती आलेला हा चौकार नशिबाची आता साथ मिळत नाहीयेत आणि या धावा खूप आता मागण्या होतील त्या रुही 11 वाणिवले संघासाठी. चौकार षटकार रोखले पाहिजे रोशन. सिंगल डबल तितकासा फरक पडला नाहीये, कारण वाशिवलीची गोलंदाजी आहे ना, ती आपण पाहिली असेल अतिशय धारदार गोलंदाजी आहे. व्यावसायिक दर्जाचा हा संघ आहे. मात्र पाहूया. आणि या चेंडूवरती पुन्हा झालेला आक्रमण अक्षय झिंगे यांच्या बॅट मधून हा चौकार. दीपक मार दीपक 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 गोलंदाजावरती आक्रमण केलेले आहेत आणि चिंधड्या केलेल्या आहेत दीपक झिंगेने. जो दीपक झिंगे आपण पाहिलं असेल नॉन स्ट्राईक होते, तसा स्ट्राईक वरती आला. त्याच्या बॅटच्या साईडनं 2 षटकार 1 चौकार आणि पुन्हा एकदा तेच प्रयत्न करत असताना गोलंदाज सनी यांनी चांगली गोलंदाजी केली. 17 धावा लागले. धावा कदाचित हा खतरा असेल गोलंदाजासाठी किंवा संघासाठी. आणि फर्स्ट विनिंग ऑफ दी ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दी विनिंग, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि वाशिवली संघाचे बँड रेडी, बँड रेडीच घरी असतील तिथे वाशिवलीवरती मोठा जल्लोष होईल. मात्र पाहूया. स्वतःच त्यांचा बँड स्पॅट आहे आणि नाचायला आम्हाला आमंत्रण, आम्ही येऊ म्हणते असे अविनाश दादा सांगतात. पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये टोटल धावा आल्या 17 आणि विजयासाठी गरज आहे ते 6 बॉल्स मध्ये 18 धावसंख्येची. आणि अक्षय पवार ची आता बॅटने उत्तर मिळाली तर हा पेपर लवकर सुटला जाईल किंवा प्रश्न लवकर सुटले जातील. मात्र पाहूया. वाशिवली संघाने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाजी हा एक त्यांचा अस्त्र आहे. मात्र पाहूया. 6 चेंडू मध्ये गरज असेल ते 18 धावसंख्येची. मस्त मॅच झालेला आहे. काल सकाळी बॉल द्या, बॉल पवन जरा मैदानाकडे बॉल द्या. शेवटचा गोडचा दिवस झालेला आहे. खूप सारी मेहनत. अविनाश आता 2 वर्षा महिन्या अगोदर चर्चा असेल ना स्पर्धेची. 1-2 महिने चर्चा होती. आमदार ट्रॉफी त्याचा काय स्वरूप असेल, कितले संघ असतील, किती संघ घेतले जाईल.
खूप साऱ्या चर्चा होत्या, खूप साऱ्या आयोजकांची मेहनत, कुठले कार्यकर्ते बोलायचे, कुठले सरपंच, उद्घाटन सोहळ्याप्रसंगी कोणाला बोलवायचं, असा बराचसा तुम्ही या ठिकाणी या स्पर्धेसाठी आयोजन केलं होतं, नियोजन केलं होतं आणि आयोजन नियोजन सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे झालेल्या आहेत. मोहन आणि पवन आणि आमची सगळी आमच्या ग्रामस्थ मंडळांची जी आपण होतो प्रवीण दादा असतील आणि तानाजी दादा असतील, इतर सर्व आमचे सहकारी, त्यांनी या पोंजे संघ या ठिकाणी आलेलं आहे. काहीतरी गुलाल घेतलंय ना, गुलाल घेऊन आहे दुसरा नंबरचा पारितोषिक. मात्र असू द्या, कुठली तरी एक ट्रॉफी आलेली ना, मात्र एक ट्रॉफी घेऊन पोंजे संघ इथे आलेलं आहे. त्यांचं देखील या आमदार ट्रॉफी मध्ये आपण सरचे स्वागत करूया. आणि ही आमदार ट्रॉफी मधील पोंजे संघ जिंकून आला. ही फुरिया वन मॅन आर्मी आमच्या मंदार कडव आले, त्यांचंही स्वागत आहे. फक्त आता तुमच्या माहितीसाठी वाशिवली आणि वाणिवली, आवली लवली दोन्हीकडे ली आहे. मात्र पाहूया, पहिलं सत्र समाप्त झालेलं आहे आणि विजयासाठी आता गरज असेल ती 6 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची. लाईट आमचं सगळे एकाच ठिकाणी आहे, त्याच्यामुळे काहीच करू शकत नाहीयेत. सही 11 पोंजे आणि शिवसाई पोंजे. सेकंड प्राइज तिथे हातांच्या नाईट स्पर्धेमध्ये सुनील मते आता खुश झालेले आहेत, सगळी मंडळी खुश आहे. म्हणजे एक पारितोषिक ट्रॉफी, हा त्यांचा सपोर्ट सर्वांनाच आहे, त्यांनाही आपण धन्यवाद देऊया. हा आता ग्रामपंचायत येईल ना बघा, या ठिकाणी सगळ्यांचा चांगला सहकार्य असेल ना, सगळ्या गोष्टी होतील. अक्षय पवार आणि स्वप्नील कणोजे तर गोलंदाज आलेला आहे. साई समर्थ भाई अंकुश यांचंही स्वागत. आणि गोलंदाज आलेला आहे जीवन शिंदे, जीवन ज्योत जशी आपण म्हणतो ना, हे जीवन शिंदे 7 चेंडू मध्ये 18 धावसंख्याचा संरक्षण करण्यासाठी आता आलेले आहेत या आमदार ट्रॉफी मध्ये, धावांचं संरक्षण करण्यासाठी. अक्षय पवार ज्याने आतापर्यंत या आमदार ट्रॉफी मध्ये 2 मॅन ऑफ द मॅच पटकावलेले आहेत. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या गतीचा वापर करून, जिथे आपण पाहिलं असेल डॉट बॉलची झाली समाप्ती. आता विजयासाठी 5 चेंडू आणि गरज है 18 धावसंख्येची गरज. 5 गेंदे 18 रन की जरूरत. ये मुकाबला जीतने के लिए ये फाइनल मुकाबले में एमएलए ट्रॉफी में वानिवली टीम के लिए, और इसी के साथ ये परफेक्ट यॉर्कर था और इसी के साथ डांडी गुल हो चुकी है बल्लेबाज अक्षय पवार. वानिवली संघाचा इथपर्यंत झाला प्रवास पुष्कळ आहे, कारण का वाशिवली संघ आपण पाहिला असेल ना, व्यावसायिक दर्जाचा संघ आहे, मोठ्या लॉट्स मध्ये केलेला संघ आहे. आणि या आमदार ट्रॉफीच्या निमित्ताने मात्र ते दोन्ही संघ एकत्र आलेले आहेत. मात्र आनंद तितकाच असेल, जरी वानिवली संघाला दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळाली आहे तरी पण आनंद तेवढाच आहे. जरी पैशापेक्षा आम्हाला ट्रॉफी साठी आम्ही संघर्ष करतो. मात्र आता समीकरण असेल, तानाजी खंडागले या स्पर्धेचे आयोजक, शिवसाई पोंजे संघाच्या बातान संघाच्या मैदानावरती आपण पाहिलं असं 2य क्रमांकाचा पारितोषिक पटकावलाय. त्या संघाचा विशेष आम्ही या ठिकाणी सन्मान घेत आहोत. तर शिवसाई पोंजे संघाचे कॅप्टन आणि आपण यावं, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला प्रवीण दादा आपण गेला तरी काय हरकत नाहीये. तानाजी दादा चला, प्लेयर या शिवसाई पोंजे, राजा भाऊ या, आपण आमचा जो स्वीकार आपण स्वीकारावा. चला या तुमचे प्लेयर, या प्लेयर्स आमचा स्वीकारा या आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून. बघा आता सूर्याची किरण आमच्या डोक्यावरती आलेली आहे. हा चेंडू कार्पेट लेवलचा फटका, 1 धाव या चेंडूवरती आलेली आहे. या सिंगल धावसंख्येवर शिवसाई पोंजे संघ ज्या नाईट स्पर्धेमध्ये भातांच्या मैदानावरती 2य क्रमांकाचा पारितोषिक पटकावलेला आहे, त्या संघाचा आम्ही या ठिकाणी विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतोय. आमदार ट्रॉफी मध्ये प्रवीण दादा ठाकूर असतील आणि आमचे तानाजी दादा
यांच्या सोबत असलेल्या संघाचा विशेष आभार, विशेष सन्मान. चला कॅमेरामॅन जरा या ठिकाणी आपण टॉस बॉक्स कडे जरा कॅमेरा घ्या आणि कॅमेरा आपण लगेच आता इकडे घेऊन या. बघितले आता कार्यक्रम पुढील कार्यक्रम भरायचे असतील आणि या स्पर्धेमध्ये अविनाश दादा तुम्ही आम्हाला समालोचन करण्यासाठी जी संधी दिलेली आहे त्यांचा मी शतशः ऋणी असणार आहे. दरवर्षीप्रमाणे समीर दादा आम्हाला न चुकता इथे आम्हाला आमंत्रण देत असतात आणि चॅम्पियन झालेल्या एमएलए ट्रॉफीचा साई समर्थ जय मल्हार वाशिवली संघ.